जगातील सर्वात मोठी गदा असलेले हे महाराष्ट्रातील ठिकाण, तसेच सागवानी लाकडाचा वापर करून त्यावर सुंदर असे नक्षीकाम करून एखाद्या राजमहालासारखे बनवण्यात आलेले हे मंदिर. जय शिवराय मंडळींनो, तो स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलेलो आहोत सर्वात मोठी गदा असलेलं मंदिराचं ठिकाण, आणि हे मंदिर ही संपूर्ण सागवानी लाकडामध्ये बांधण्यात आलेलं आपल्याला पाहायला भेटतं. तर हे मंदिर आहे हनुमानाचं मंदिर. तर हे मंदिर आहे पेमगिरी गावामध्ये, म्हणजे संगमनेर तालुका अहमदनगर जिल्ह्यामधील हे गाव आहे. या गावामध्ये आपण हे सुंदर असं मंदिर पाहण्यासाठी आलेलो आहोत. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मंडळींनो, हे मंदिर कसं आहे पाहूया आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. मंदिरात प्रवेश केल्यावर मंदिराच्या भव्य अशा सभामंडपातूनच आपल्याला बजरंगबली हनुमानरायाचे दर्शन होते. गर्भगृहाच्या कमानीवरती सुंदर असं नाजूक नक्षीकाम केलेलं या ठिकाणी दिसून येतं. तसेच मंदिराचा जो माळ्याचा भाग आहे म्हणजे माडी, त्या ठिकाणी देखील संपूर्ण सागवानी लाकूड वापरण्यात आलेले आहे. तसेच सभामंडपाचे खांब देखील संपूर्ण सागवानी लाकडामध्येच असल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. मंदिरामध्ये आपल्याला स्वामी समर्थांचा एक फोटो पाहायला भेटतो. तसेच बाजूलाच आपल्याला मंदिरामधील सभामंडपामध्ये एक छोटं दत्तगुरूंचं मंदिर देखील या ठिकाणी पाहायला भेटते. तसेच सभामंडपाच्या भिंतीवरती आपल्याला हनुमान चालीसा लिहिलेली देखील या ठिकाणी पाहायला भेटते. हनुमानाने संजीवनी वनस्पतीसाठी उचलून आणलेला द्रोणागिरी पर्वताचं चित्र देखील या ठिकाणी रेखाटलेलं आपल्याला पाहायला भेटते. तर याच गावामध्ये असलेल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या वडाच्या झाडाचे चित्र देखील या ठिकाणी आपल्याला दिसते. तसेच हे सुंदर मंदिर ज्यांच्या प्रेरणेने तयार झालं त्यांचा फोटो देखील या ठिकाणी लावण्यात आला आहे. सभागृहातील विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेऊन आपण आलेलो आहोत मंदिराच्या माडीवरती. या ठिकाणी पण संपूर्ण सागवानी लाकडाचा वापर केलेला आपल्याला पाहायला भेटतो. तर छताला देखील या ठिकाणी सागवानी लाकूड वापरून अतिशय सुंदर असं मंदिर या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी आता स्वामी समर्थांच्या आरतीचा 7 वाजताचा टायमिंग झाला असल्या कारणाने आपण या ठिकाणी स्वामी समर्थांची आरती देखील केली. मंदिराच्या आवारात असलेले शनी महाराजांचे हे मंदिर होय. मंदिर परिसरामध्येच आपल्याला जगातील सर्वात मोठी गदा असलेले हे ठिकाण पाहायला भेटते.
तर बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की ही गदा सोन्याची आहे, पण मंडळींनो, ही गदा सोन्याची नसून या गदेला फक्त सोन्यासारखा रंग म्हणजे सोनेरी रंग दिला असल्या कारणामुळे ही संपूर्ण गदा आपल्याला सोन्याची असल्यासारखी वाटते, परंतु ही गदा सोन्याची नाही. तर मित्रांनो, तुम्हाला पेमगिरी गावातील मारुती मंदिर कसं वाटलं हे कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच सांगा. आणि असेच महाराष्ट्रातील विविध अशा मंदिरांची माहिती तुम्हाला आपल्या ह्या चॅनलवरती पाहायला भेटेल. तर चॅनलही सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर मित्रांनो, लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी. तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद, जय शिवराय.